हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी ज्योती सुरू असते म्हणजे ज्योती डेली ब्लॉग असं नाव आहे आपल्या चॅनलचं. सो चला आज सकाळपासून व्हिडिओला घेतलंच नाही काढायचं. सकाळ घरातलं सगळं काम आवरता मला 1 वाजली, कारण रात्री खूप वेळ कटिंग केलं. त्यामुळं आज मला सकाळचं काम खूप लेट आवरलं ते. त्याच्यानंतर मी जे शिवायला बसायला लागले की तितक्यात माझी मोटरच चालाना असं झालं. मग मशीनची मोटर चालाना, मग काय करता, मग मशीनची मोटर चालाना. मग मी बराच वेळा त्याला खोलून बघितलं परत जोडली. तर म्हटलं चालवतं का नाही, की परत लाईट गेली. मग काय करावं, मग का वैताग आला मला फार. मग माझं इतकं डोकं दुखायला लागलं. मग झोपून घेतलं थोड्या वेळ, 5-10 मिनटं. प्लस त्यानंतर लाईट वगैरे आली, नंतर परत चालू केली मोटर, तर मोटर परत चालाना. मग असं झालं की भांडलं, म्हणजे मोटरच चालाना. काय होत होतं काय समजत नव्हतं. मग आता म्हटलं काय करावा, तर मग परत खोलली, परत वायर चेक केल्या, परत 2-3 वेळा ते तसंच करून करून कसं तरी चालायला लागली. आणि एक ब्लाऊज स्टिच केलाय. आणि आता मुलं पण शाळेतून आलेली आहेत, 5 वाजून गेलेत. आणि विशू शाळेतून आलाय, गणवेश वगैरे काढून ठेवला विशाने, शाळेचे कपडे, आणि आता दुसरे घातलेत. आणि विशू, माझा विशू विशू चॉकलेट खाते. विशालला किती वेळा म्हणलं दात खराब झाले, चॉकलेट नाही खायचे, तरी पण तो चॉकलेट खातो. पण आज माझं डोकं इतकं हँग झालंय की माझं जेवढं काम मला व्हायला हवं होतं दिवसभरामध्ये तेवढं नाही झालं. कारण मी रात्री बरोबर 8 ते 10 ब्लाऊज कट करून ठेवले, पण त्यातलं माझं फक्त एकच ब्लाऊज झाले ना. दिवसभर माझा गेला तसाच. आणि एक ब्लाऊज झाले ना. आता 5 वाजून गेलेत, बघू आता संध्याकाळीपर्यंत 2-3 कशी तरी करते. झाले तर झाले बरेच आहे, कारण काम उरकायचे पडलेत आणि काहीतरी असा प्रॉब्लेम येतो. तर तुम्ही सुद्धा जर ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही नक्की सांगा की गडबडीच्या वेळेस काहीतरी होतं. तुम्हाला पण असं होतं का तुमच्यासोबत पण, तर कमेंट करून नक्की सांगा. माझ्यासोबत तर नेहमीच असं होतं की जेव्हा मला काय अर्जंट द्यायचं असेल ना, नेहमी नाही पण कधीतरी होतं, पण जेव्हा अर्जंट ब्लाऊज द्यायचा असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो की दोराच नसतो त्या कलरचा, इतके कलरचे दोरे असले तरी त्या कलरचा दोरा नसतो, किंवा लाईट जाते, किंवा असं होतं की मोटरच चालत नाही, असं खूप सारे प्रॉब्लेम येतात, किंवा मशीन जॅम होते. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, ते अशा फेस कराव्या लागतात. पण चला, अशा प्रॉब्लेम्समधून सोल्युशनसुद्धा काढून आपल्याला पुढं काम करावं लागतं. तर हे माझं असंच चाललेलं आहे. सोनूसुद्धा आवरून बसली. आता हातपाय तोंड धुतले का, आवरलं ना, जाऊ दे, खाऊन घ्या आता, जेवण वगैरे करून घ्या. आणि आता त्यांना पाठवलेलं आहे थोडंसं. मला ना इतक्या माझ्याकडे साऱ्या लेसा वगैरे आहेत, तरीसुद्धा मला 1-2 ब्लाऊजचे म्हणजे त्याच्यावरची जी कलर आहे ना डिझाईनची, ती धड गोल्डन नाही आहे, धड सिल्वर नाही आहे, वेगळीच आहे. सो मग त्यासाठी मी लेस नॉट वगैरे त्याची आणायला सांगितली आहे. थोडेसे फॉल भेटले नाही माझ्या मैत्रिणीकडे, तर ते फॉलसुद्धा मी आणायला सांगितलेत त्यांना. तर त्यांना पाठवले. आता येते त्यावेळेस मग बाकीचे कामं करू. पण आता हे जे ब्लाऊज कट करून ठेवलेले ते आज स्टिच करणार आहे, आता जेवढे होते तेवढे. आणि चला पुढं दाखवते मी तुम्हाला. तर 2 ब्लाऊज शिवून झाले, पण आता म्हटलं चला खायला जाऊया पाणीपुरी. विशांनी पण खूप जास्त नाद लावला होता की जायचं म्हणून. तर निघालो होतं आता पाणीपुरी खायला. चला म्हटलं चला थोडंसं रिलॅक्स पण होईल बाहेर गेल्यावर. आता कंटिन्यू 5-7-8 दिवस झालं कसल्याच बाहेर नव्हते गेले. म्हणजे गेलते एक दिवस ते चतुर्थीच्या त्या दिवशी, पण नंतर नाही. तर म्हटलं थोडं फ्रेश होईल आणि येऊया पटकन पाणीपुरी खाऊन. मग बाकीचे नंतर थोडंसं जागून का होईना काम करावं, थोडंसं फ्रेश होण्यासाठी चालली आता. चला, त्यानंतर निघालो होतो आम्ही बाहेर जाण्यासाठी. तर आमच्या इथं जवळच आहे, अगदी चौकामध्ये, खूप जवळ आहे, म्हणजे 2च मिनटं लागते. तर आलो होतो. मग इथं थोडा अंधार पण झालेला होता आणि मस्त वाटत होतं वातावरण पण, आणि हे छान वाटत होतं. पण इथं अंधारामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे, कारण जास्त काही मोठं हॉटेल नाही, इथं छोटे स्टॉल असतात खाऊचे आमच्या तिथं चौकामध्येच. तर तिथंच आम्ही येतो मग छोटं खायचं असल्यावर, काही जास्त नाही. तर मग म्हटलं नगरमध्ये खूप गर्दी असते, तर मग त्यासाठी इथंच आलो होतं. तर बघा, मस्त अशी पाणीपुरी घेतली आहे. मस्त 2 प्लेट पाणीपुरी खाल्ली. नंतर दुसऱ्या स्टॉलवरती तिथं शेजारी आहे, तर तिथून आम्ही मुलांना चायनीज खायचं होतं, तर ते खाण्यासाठी आलो होतो. आता चायनीजमध्ये घेतलं होतं हे पहिल्यांदा हे घेतलं मंचुरियन घेतलं.
तर मंचुरियन आम्ही एकच घेतलं, मग सगळ्यांनी मिळून शेअर करून खाल्लं. कारण मुलं जर स्पेशल घेतलं तर खात नाहीत, अगदी थोडं खातात. आणि चायनीज फूड हे सोनूला आणि विशालला आवडतं, नूडल्स वगैरे. तर मग नंतर नूडल्स पण घेतले. तर नूडल्स जास्त आवडले त्यांना, आवडतात, तर मग ते घेतले. आधी चायनीज फूड कसं मला पण नाही जास्त आवडत, त्यामुळे मग आम्ही थोडं शेअर करून खात असतो. अगोदरच पाणीपुरी खाल्ली होती तर खूप पोट भरल्यासारखं झालं होतं, 2 प्लेट पाणीपुरी खाल्ली होती. आणि मग नूडल्स खायचं इथं मुलांचं चालू होतं, गरमागरम होतं, मस्त होतं, तसं टेस्टी पण होतं. आणि मग थोडंसंच खाल्लं मी पण, कारण मला जास्त चायनीज फूड नाही आवडत. खाते मी पण एवढं आवडत नाही. जसं आपलं जेवढं महाराष्ट्रीयन फूड आहे ना, ते मला खूप जास्त आवडते. आपले महाराष्ट्राचे सगळे पदार्थ मला खूप जास्त आवडतात. पण चायनीज फूड मला जास्त आवडत नाही. मी उगाच थोडं नॉर्मल खाऊ शकते, जास्त नाही खाऊ शकत. तर इथं मग विशालचं चाललं होतं असं फुरक्या मारून खायचं, नूडल्स खायची मज्जा घेत होता. तर तेच मग मी म्हटलं चला काढावं त्याचा थोडासा व्हिडिओ. तर मस्त वाटत होतं, असं काहीतरी वेगळं स्टाईल करून खात होता तो. तर त्याला आवडतात म्हणून खायचं, ते चमच्यामध्ये येत नव्हतं म्हणून ते हातानेच खात होतं. त्याची एक मज्जाच असते काहीतरी, आम्हाला हसवत होतो. आणि असं करून फुरक्या मारून असं खात होता. आता सोनूकडं बघा, सोनूचं पण तेच हाल होते. आता ते नूडल्समध्ये काही व्हेजिटेबल भाज्या वगैरे टाकलेल्या असतात, कांदा, शिमला मिरची, ते तर तिला ते आवडत नाही. मग ती फक्त एक नूडल्स घेऊनच निवडून खातात. तर त्यात घरी पाणीपुरी खाल्ली, चायनीज फूड खाल्लं, चायनीजमध्ये नूडल्स खाल्ले आणि व्हेज मंचुरियन खाल्लं. तर मज्जा आली, विशालला तर मजा आली. की थोडंच खाल्लं चायनीज, मला जास्त नाही आवडत. पाणीपुरी खाल्ली 2 प्लेट, नाही का. आणि विशालनी चायनीज फूड मस्त खाल्लं, म्हणजे त्याला नूडल्स लय आवडले, नाही का. खूप दिवसांनी खाल्लं होतं ना त्यांनी नूडल्स, त्याच्यामुळे. अरे थांब ना, नीट बोल. पोट भरलं तुझं, सांग बरं. पोट दाखवलं काही येड्या. ते म्हणत असतं माझं पोट भरलं, पोट. हां, म्हणजे पोटाला ते असं म्हणत असतो, नाही का, दाखवत असतो. हां, तर चला जाऊ द्या. आता स्वयंपाकाचा ताण तर मिटला, पण किती 240 रुपयाचं फूड खाऊन आलेत. चला, पैशाचं काय, जाऊ द्या, होतं आज न उद्या, येते जातील बी. पण त्याला विशाल असं खायचं म्हणून होतं. तर 2-3 दिवस झालं रडत होता. तर म्हटलं चला एकदा थोडंसं फ्रेश पण होता येईल. आज थोडंसं मूडच खाल्लाच झाला होता माझा. कारण मला आज ब्लाऊजच उरकले नाही शिवायला. मेन म्हणजे कामाला आवरायला उशीर झाला, प्लस त्यामध्ये लाईट गेली, प्लस त्यामध्ये मशीन खराब झाली. मग अशा सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि माझं काम आज स्टॉप झालं. म्हणजे शिवले मी 2 ब्लाऊज, पण कमी झालं, म्हणजे स्पीड कमी झाली. काल भरपूर सारे ब्लाऊज झाले होते, सो आज माझे तेवढे ब्लाऊज नाही झाले. आता कसं फक्त नाही करायचा, दिवाबत्ती ते पण झालेली आहे. 6:15 वाजलेत आणि आता मी दूध वगैरे गरम करून ठेवते. आणि इडलीसाठी जे पीठ मी भिजवलेलं होतं, म्हणजे डाळ आणि तांदूळ, ते वाटून ठेवते, म्हणजे सकाळी त्यांच्या डब्याची सोय होऊन जाईल मुलांच्या. उद्याच्याला त्यांना इडली सांबार किंवा मग डोसा सांबार असं द्यायचं आहे. तर मग बघू, आता ते डाळ आणि तांदूळ वाटून ठेवते आणि मग ब्लाऊज शिवायला बसते. 10-11 वाजता 2-3 का महिना ब्लाऊज माझे स्टिच झालेच पाहिजे, जेणेकरून उद्याचा लोड कमी होईल. आणि उद्याचे ब्लाऊज सुद्धा अजून कापून ठेवायचे, सकाळी उठून कापीन. बघू कसं होते. आता खाल्लं तर पोट भरले. सो आई तर खाल्लेली मजाच वेगळी असती, थोडं जरी खाल्लं तरी आई त्यांनी पोट भरतं. चला, त्यानंतर मग आले किचनमध्ये. आता जास्त काही स्वयंपाक तर बनवायचा नव्हता आम्हाला, खाऊन तर आलेलं होतं, पण दूध वगैरे गरम करून ठेवावं म्हटलं. सकाळचे दूध सकाळी एकदा गरम करून ठेवते आणि संध्याकाळी परत एकदा गरम करून थंड करून फ्रीजमध्ये ठेवून देते. मग सकाळी उठलं की मग तेच परत गरम करून विशालला प्यायला द्यायचं. तर मग हे ना मी बॅटर भिजू घातलं होतं, म्हणजे इडली आणि तांदूळ भिजू घातले होते. इडलीसाठी डाळ आणि तांदूळ भिजू घातले होते. सो मग म्हटलं चला वाटून ठेवावं, जेणेकरून सकाळच्या नाश्त्याची मुलांची तयारी होऊन जाते आणि डब्याला पण दिलं तरी चालतं. उद्या त्यांना फक्त 2-3 तासाची शाळा होती. उद्या शेवटचा दिवस शाळेचा होता, कारण नंतर मग त्यांना दिवाळीसाठीच्या सुट्ट्या लागणार होत्या. तर मग म्हटलं चला तेच बॅटर आज बनवून घ्यावं आणि उद्याच्याला त्यांना काहीतरी स्पेशल द्यावं, कारण विशालला इडली सांबार हे सुद्धा खूप जास्त आवडतं. मग तर म्हटलं चला, मग त्याचं चाललं होतं की मला शेवटच्या दिवशी इडली सांबार बनवून दे डब्याला, मग नंतर मग सुट्ट्या येतं.
तर म्हटलं चला, तर मग त्याचं चाललं होतं मग बनवण्याच, मग वाटून वगैरे घेतलं मी सगळं बॅटर. आणि वाटून घेता घेताच मग थोड्या वेळच होतं भिजू घातलेलं होतं. तर आता तुम्हाला नॉर्मली ते सगळ्यांनाच माहिती असतं आपण इडलीसाठी कसे तांदूळ भिजू घालतो. आता इथं मी 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी डाळ अशी सकाळीच भिजू घातलेली होती स्वच्छ धुवून वगैरे. तर परत एकदा नंतर मी संध्याकाळी आता जे वाटण करते त्या परत एकदा धुवून घेतलं स्वच्छ आणि टाकून थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलं. मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आणि वाटून झाल्याच्या नंतर मग बाकीचे म्हटलं काही नाही, थोडंसं किचन वगैरे क्लीन करून ठेवावं. आणि मग काही नाही, जास्त काही कामं नव्हते, मग म्हटलं ब्लाऊज शिवायला बसावं. तर मग रात्रीनंतर एवढं सगळं कामं झाल्याच्या नंतर मी एक ब्लाऊज शिवला. आणि खूप वेळ मग असाच आमचा बराच वेळ असाच गेला मग गप्पा मारण्यामध्ये त्याच्यामध्ये. तर मग त्यानंतर मग अक्कीचा फोन आला, तर मग थोडा वेळ गेला त्याच्यामध्ये फोनमध्ये बोलण्यामध्ये. माझ्या बहिणीचा फोन आला होता, तर मग असंच थोडासा असा तसा वेळ माझा कधीतरी जातो. किती जरी म्हटलं आपण कामं करायची तरी मग कसं असतं, ठरवलेलं असतं का कधी कधी ठरवल्याप्रमाणे ब्लाऊज पूर्ण स्टिच करायचे, तेवढे करायचे, 10 करायचे, 5 करायचे असं ठरलेलं असतं. तेवढं होतं पण कधी कधी नाही पण होतं, असं पण होतं. तर चला, आजचा दिवस होता असा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.